नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो। आज आपण पोलीस भरतीची बूस्टर PYQ सिरीज सुरू करत आहोत। या सिरीजमध्ये आपण पोलीस भरतीच्या GK GHच्या सगळ्या विषयांचे PYQs आज एका मागून एक बघणार आहोत आणि या PYQ मधून 100% तुम्हाला जिथल्या जिल्ह्यांचं तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्यांचे सगळे प्रश्न आपण या सिरीज मध्ये कव्हर करणार आहोत, ज्यामधून आपल्याला येणारी जी काही पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीच्या पेपर मध्ये यामधून 100% तुम्हाला प्रश्नांचा फायदा होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला यातून 100% प्रश्न येतील म्हणजे येतील। आणि अशीच सिरीज बघण्यासाठी आपल्या अद्विक करिअर अकॅडमीला सुद्धा फॉलो करत राहा। तर चला आपण पहिला प्रश्नाकडे जाऊया या सिरीजचा। तर बघा, आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ग्रहाभोवती असलेल्या दाट वातावरणात अमोनिया, मिथेन व हायड्रोजन या वायूंचे अस्तित्व आढळून आले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर आहे शनी ग्रह। आता शनी ग्रहाबद्दलची माहिती आपल्याला असली पाहिजे। खरं तर बाकीच्या ग्रहांवर पण हे वायू आहेत, पण त्यांनी आपल्याला विचारलंय की याच्या दाट वातावरणात अमोनिया, मिथेन आणि हायड्रोजन आढळून आलंय, तर तो ग्रह आहे शनी ग्रह। मग आपण बघू शकतो, तर आपल्याला स्थान बघा शनीचं कुठं आहे, तर सूर्यापासून 6व्या क्रमांकाचा हा ग्रह आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सुदूर आणि विशाल वलयांमुळे रिंग्स मध्ये प्रसिद्ध आहे। आता लक्षात घ्या, म्हणजे सुंदर म्हटलं मी, सुंदर आणि विशाल वलयांमुळे रिंग्समुळे याला सगळ्यात जास्त 9 रिंग्स आहेत असं म्हणतात बरेच जण, काही जणांनी 7 रिंग्स आहेत असं म्हटलेलं आहे। तर हा प्रश्न आपल्याला आलेला आहे पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या यामध्ये हा प्रश्न पण विचारलाय की कडा असणारा ग्रह कोणता आहे, येईल तो प्रश्न पण पुढे आपल्याला। त्यानंतर गॅस दानव कोणत्या ग्रहाला म्हणतात असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर बघा, पृथ्वीपेक्षा 9.5 पट मोठा आहे। दिवसाची लांबी सुमारे आपण जर 10.7 तास, म्हणजे काय, याचा दिवसाचा कालावधी म्हणजे याचा परिवलन काळ 10.7 तास आहे, तर याचा परिभ्रमण काळ 29.5 वर्ष आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं तापमान अंदाजे जर आपण तुम्ही तापमान बघितलं तर -170 म्हणजे 178 डिग्री सेल्सिअस आहे, -178 डिग्री सेल्सिअस आहे, लक्षात घ्या। गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा थोडे कमी आहे, पण विशाल आकारामुळे प्रभाव मोठा आहे। शनीचे 274 पेक्षा जास्त नैसर्गिक उपग्रह आहे, लक्षात घ्या। म्हणजे शनीला किती चंद्र आहेत असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। अगोदर 146 होते, आता 274 उपग्रह सापडलेले शनीला। शनीचा सर्वात मोठा उपग्रह आहे तो म्हणजे टायटन, हा शनीचा सर्वात मोठा उपग्रह मानला जातो। तर लक्षात राहू द्या। मग तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्या शनीचा सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शनीला किती उपग्रह आहेत हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण अपडेटमध्ये तुम्हाला माहीत असलं पाहिजे। चला दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या सरोवरांची निर्मिती उल्कापातामुळे झालेली आहे? आता बघा, कोणता सरोवर आहे, तर लोणार सरोवर याची उत्पत्ती उल्कापातामुळे झालेली आहे। म्हणजे अवकाशातून ज्या उल्का आहे त्या आपल्या वातावरणात आल्यामुळे आणि त्या वातावरणात ज्वलनशील झाल्यामुळे ती उल्का आपल्या पृथ्वीवर आदळली आणि त्यापासून हे लोणार सरोवराची निर्मिती झालेली आहे। हे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे सरोवर आहे, लोणार सरोवर। आणि लक्षात महत्त्वाचं तुम्हाला असा पण प्रश्न महत्त्वाचा आहे की महाराष्ट्रात किती रामसर स्थळ आहेत असा जर प्रश्न आला तर महाराष्ट्रात 3 रामसर स्थळ आहेत। रामसर म्हणजे काय, दलदलीचे जे स्थळ असतात यांना रामसर स्थळ असं म्हणतात। सध्या भारतात 94 स्थळं आहेत रामसर स्थळामध्ये आणि आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सध्या महाराष्ट्रात किती, 3 आहेत। त्यात लोणार सुद्धा एक रामसर स्थळ आहे, ठाण्याची खाडी आहे आणि नांदूर मध्यमेश्वर आहे, असे 3 रामसर स्थळं महाराष्ट्रामध्ये आहेत। त्यामुळे लोणार त्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे, उल्कापातामुळे झालेलं आहे ते सुद्धा प्रसिद्ध आहे, लक्षात राहू द्या। आणि हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे हे पण महत्त्वाचं आहे। सो आपल्याला असे 3-4 प्रश्न, तुम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला असा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो। त्यानंतर बघा, भूखंड वहन सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी कोणते पुरावे आहेत? वर्धा चालक 2021 चा प्रश्न आहे हा।
मी तुम्हाला वर्ष पण दिलेले साईडमध्ये. मग बघा जिग्सॉ फिट हे पुरावा आहे का? यस आहे. भ्रंशमूलक प्रवाह हा पुरावा नाही. विविध क्षेत्रातील जीवाश्म हा पुरावा आहे, बट प्रावरणामधील अभिसरण हा पुरावा नाही. मग हा सिद्धांत काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. याचं उत्तर जर आपण बघितलं तर अ आणि क उत्तर आहे. बघा वर्धा चालकला असा इतका डीप मध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे, त्यामुळे भूखंड अपवहनचा सिद्धांत आपल्याला माहित पाहिजे. हा सिद्धांत 1912 मध्ये अल्फ्रेड वेगनर, कोणता शास्त्रज्ञ होता हा जो जर्मन शास्त्रज्ञ होता अल्फ्रेड वेगनर, हा जीवशास्त्रज्ञ होता. लक्षात राहू द्या, असाही प्रश्न येऊ शकतो. तर या अल्फ्रेड वेगनरने हा सिद्धांत मांडला 1912 मध्ये. आणि हा काय सिद्धांत कोणता होता? भूखंड अपवहन म्हणजे खंडांची आपले जे खंड आहेत या खंडांची निर्मिती कशी झाली आहे, हा सिद्धांत होता. म्हणजे आज जे आपले 7 खंड आहेत या 7 खंडांची निर्मिती कशी झाली, असा हा 1912चा भूखंड अपवहन सिद्धांत होता. तर हा कोणी मांडलाय? अल्फ्रेड वेगनर याने मांडलेला आहे. आणि याने कोणकोणते पुरावे दिले होते? मग की खंड एकच आहेत असं याने म्हणलं होतं. त्याला नाव दिलं होतं त्याने पॅंजिया. काय नाव दिलं होतं? पॅंजिया. असाही प्रश्न येऊ शकतो की अल्फ्रेड वेगनरने त्या भूखंडाला काय नाव दिलं होतं? त्याने पॅंजिया नाव दिलं होतं. म्हणजे हा एक महाभूखंड होता आणि याच्यापासून 7 खंड बनलेत. तर याने काय काय पुरावे दिले होते? याने पुरावा दिला होता जिग्सॉ फिट. जिग्सॉ फिट म्हणजे काय की जर आपण किनारपट्टी जोडली तर किनारपट्टी सारखी सारखी आहे. दुसरं एक जैविक पुरावा दिला होता. काय? जैविक बायोलॉजिकल एव्हिडन्सेस त्याला किंवा आपण जीवाश्म एव्हिडन्सेस पण म्हणू शकतो. त्यानंतर भौगोलिक पुरावा पण दिला होता याने. भौगोलिक, जैविक म्हणण्यापेक्षा याला जीवाश्म असं म्हणू शकतो आपण, जॉग्राफिकल. भौगोलिक पुरावा पण दिला होता. त्यानंतर हवामान विषयक पुरावा सुद्धा दिला होता त्याने. हवामान विषयक सुद्धा क्लायमॅटिक एव्हिडन्स दिला होता. त्यानंतर हिम नद्यांचा सुद्धा एक पुरावा त्याने दिला होता. काय? हिम नदींचा सुद्धा असा एक पुरावा दिला होता. मग तुम्हाला पुढच्या वेळेस ऑप्शन बदलून येऊ शकतात. जिग्सॉ फिट, जैविक जीवाश्म, भौगोलिक, हवामान, हिमनदी असे अनेक पुरावं. इवन चुंबकत्वाचा सुद्धा पुरावा दिला होता त्याने. चुंबकत्वाचा सुद्धा पुरावा दिला होता. सो अशा पद्धतीने अल्फ्रेड वेगनरने हा सिद्धांत मांडला होता. याच्यावर प्रश्न आला आहे म्हणून मी इतकं डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं. मग बघा खाली दिलेले शब्द व तार्किक व अर्थपूर्ण पद्धतीने मांडून योग्य क्रम कोणता ते शोधा. आता लक्षात घ्या, हा प्रश्न आहे ग्रहांचा क्रम लावा असा हा प्रश्न आहे. म्हणजे आता इथं तार्किक व अर्थपूर्ण पद्धतीने मांडून योग्य क्रम लावायचा आहे आपल्याला. तार्किक आणि अर्थपूर्ण म्हणजे काय? तर आपण बघू शकतो की हे क्रम लावा असा थोडक्यात पद्धतीने हा प्रश्न आहे आपल्याला बघायला झालं तर. मग आपण क्रम लावताना आपण जर बघितलं तर आपण सूर्यापासून जेव्हा ग्रहांचा क्रम लावतो बघा, तर सूर्यापासून हा समजा सूर्य आहे. हा सूर्यानंतर कोणता येतो? पहिले येतो बुध. ओके, बुध नंतर कोणता ग्रह येतो? बुध नंतर येतो तुमचा शुक्र. शुक्र नंतर येते तुमची पृथ्वी. पृथ्वीनंतर तुमचा येतो मंगळ. यांना म्हणतो आपण आंतरग्रह. काय म्हणतो यांना? आंतरग्रह. यानंतर येतात बाह्यग्रह. मग बाह्यग्रहानंतर येतो पहिले गुरु, मग येतात शनी, आणि मग येतो युरेनस, आणि मग शेवटी येतो नेपच्यून. सो आपल्याला असा क्रम लावा असा प्रश्न बऱ्याचदा आलाय. 6व्या क्रमांकावर कोण आहे, 5व्या क्रमांकावर कोण आहे, 8व्या क्रमांकावर कोण आहे, असं पण प्रश्न येतात. मग बघा आपण बघू शकतो पहिले कोण येतंय? बुध. मग पहिले येतोय डी. आपल्याला डी दिसतंय बघा. आता इलिमिनेशन ने गेलं ना, बघा सोपं आहे. 2 नंबर उत्तर. इलिमिनेशन मेथडने जेव्हा तुम्ही जातात अशा प्रश्नामध्ये तेव्हा उत्तर बरोबर येतं. बघा मग शुक्र ईला आहे, त्यानंतर एला तुमचं पृथ्वी आहे बघा, त्यानंतर एफला तुमचं मंगळ आहे बघा, सीला तुमचं गुरु आहे बघा, आणि बीला तुमचा शनी आहे बघा. आलं उत्तर बरोबर. म्हणजे लॉजिकने सुद्धा प्रश्न सोडवता येऊ शकतं. जर तुम्हाला माहिती आहे की बुध पासून सुरुवात आहे, डी ऑप्शन आहे, डी ऑप्शन दिल्या दिल्या उत्तर निघालंय. म्हणजे इलिमिनेशनने सुद्धा पोलीस भरतीला उत्तरं बरोबर काढता येतात. ही पद्धत मी तुम्हाला शिकवणार आहे. पुऱ्या महाराष्ट्रात हे कोणी शिकवत नाही की पोलीस भरतीचे इलिमिनेशनने उत्तर कसं काढायचं. बघा तुम्हाला बुध माहिती होतं, उत्तर निघालं, चला पुढे, वेळ वाचतो आपला. तर अशा पद्धतीने तुम्हाला 8 ग्रहांचा क्रम माहीत पाहिजे. मग बघा पृथ्वीवर गोडे पाणी किती टक्के आहे, पुढचा प्रश्न आपला. आता प्रश्न पडतो विद्यार्थ्याला की इथं तर वेगळेच आकडे दिसत आहेत.
मी तर 71% वाचलेलं आहे की 71% पाणी आहे. ओके, 29% जमीन आहे असं मी वाचलेलं आहे, बरोबर ना, बऱ्याच जणांनी वाचलेलं आहे. मग या 71% पाण्यामध्ये पण जर आपण 100% गृहीत केलं तर त्यामधलं 97% खारट पाणी. विद्यार्थी मित्रांनो, खारट. आणि फक्त 3% पाणी आहे जे गोड पाणी आहे. 3% पाणी आहे ते गोड आहे. त्यात पण मग जर तुम्ही काउंट केलं तर बर्फामध्ये 97.5%, उरलेलं 2.5%च आपल्याला पिण्यायोग्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तर एवढं आहे पाण्याचं आहे. चला, असा पण प्रश्न येऊ शकतो मग आपल्याला पुढच्या वेळेस. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असते? हा पालघर पोलीस 2021 ला आलेला प्रश्न आहे बघा. तर 0.03% कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण असतं. मग बघा, कार्बन डायऑक्साईडचं विचारलंय, मग नायट्रोजन किती असतं? तर 78% नायट्रोजन असतो. असा पण प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर आपण जर बघितलं तर जवळजवळ 21%, आता काही ठिकाणी 21% दिलाय, काही ठिकाणी 20 पॉईंट समथिंग दिलाय. तर ऑक्सिजन जवळजवळ 21% आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि 0.94% जर आपण बघितलं तसं, किंवा 0.4 9.4 असं म्हटलं तर तो ऑर्गॉन आहे बघा, ऑर्गॉन. असा पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. मग बाकी एकदम सूक्ष्म आहेत आणि त्यात कार्बन डायऑक्साईड 0.03% आहे. तर नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑर्गन, कार्बन डायऑक्साईड, झेनॉन, क्रिप्टॉन, हायड्रोजन, हेलियम असे अनेक वायू आहेत. पण त्यातलं मेजर आपल्याला विचारतात. ह्याच्यावर एखादा प्रश्न तुम्हाला 100% येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न, पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो? आता बघा, या प्रश्नाचं उत्तर मी कसं काढणार? मी जास्त विचार कर, मला माहिती आहे की सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायचं आहे पृथ्वीला, तर 1 वर्षाचा कालावधी लागतो, हे आपल्याला माहिती आहे. स्वतःभोवती फिरायला किती लागतो? स्वतःभोवती फिरायला तिला 24 तास लागतात. तर तिला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला किती वेळ लागणार? म्हणजे परिभ्रमण. आणि स्वतःभोवती फिरते म्हणजे परिवलन. मग बघा, जवळजवळ आपल्याला माहिती आहे 180 दिवस तर कुठं वाचण्यात नाही, 31 तर कुठे येत नाही, 24 तास परिवलन आहे, म्हणून हे उत्तर येऊ शकत नाही. म्हणून उत्तर काय? 365 दिवस लागतात. हे आहे परिभ्रमण सोप्या भाषेत. याच्यावर भरपूर प्रश्न आलेले आहेत, तुम्हाला पुढे येतील, आणि याला म्हणतात आपण परिवलन. ओके, चलो पुढे. पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? तर सूर्यमालेतला सर्वात वेगवान ग्रह, आता हा प्रश्न थोडा दौंड SRPF ला आलेला आहे, पण हा थोडासा फॉल्टी वाटतोय. आता तुम्ही म्हणणार सर असं कसं फॉल्टी वाटतंय? उत्तर त्यांनी बुध दिलेलं आहे, हे पण बरोबर आहे. कारण बघा, वेगवान नाही म्हणता येणार. सूर्याला सर्वात कमी काळात जर राऊंड लावत असेल तर तो कोणता आहे? बुध आहे. कारण सगळ्यात जवळ कोण आहे सूर्याला? बुध आहे. त्यामुळे साहजिकच आहे तो सर्वात कमी काळात परिभ्रमण करेल. मग सर्वात कमी काळात परिभ्रमण करणारा ग्रह कोणता आहे? बुध आहे. मग तो त्याला सर्वात वेगवान मानतोय इथं. पण खऱ्या अर्थाने जर बघितलं तर सर्वात वेगवान ग्रह जो वेगवान आहे, फास्ट आहे, स्वतःभोवती फास्ट फिरतोय, तो आहे गुरु. बघा बरं का, जर ऑप्शन मध्ये इथं गुरु असतं ना तर हा प्रश्न फसला असता. मग गुरु हा सर्वात वेगवान आहे स्वतःभोवती फिरण्यात, आणि सूर्याभोवती फिरण्यात सर्वात वेगवान कोण आहे? बुध आहे. कारण तो जवळ आहे, त्यामुळे वेगाने फिरण्यापेक्षा असं म्हणू शकतो की तो जवळ असल्यामुळे लवकर पूर्ण करतो परिक्रमा. समजलं? मग चला नेक्स्ट. चंद्र दररोज अगोदरच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो? आता चंद्र हा अगोदरपेक्षा 50 मिनिटांनी नेहमी उशिरा उगवतो. 50 मिनिटांनी उशिरा उगवतो, हे महत्वाचं आहे. मग बघा, चंद्र दररोज आदल्या दिवशीपेक्षा 50 मिनिटे उशिरा उगवतो. उदाहरणार्थ सोमवारी चंद्रदर्शन 8 वाजता झाल्यास तर मंगळवारी 8:50 दिसेल. चंद्राचा परिवलन आणि परिभ्रमण काळ समान असतो. तो परिवलन परिभ्रमण काळ 27 दिवस 7 तास 43 मिनिटे एवढा आहे. त्याला नक्षत्र मास म्हणतात. पण चांद्रमास म्हणजे अमावस्यापासून तर अमावस्यापर्यंतचा काळाला आपण चंद्रमास म्हणतो. हा मात्र 29 दिवस 12 तास 44 मिनिटे एवढा असतो. त्यामुळे कधी कधी अमावस्या टू अमावस्या असते, हे लक्षात राहू द्या. चांद्रमास, याला चंद्रमास असं म्हणतात. मग चला पुढचा मुद्दा,
खालीलपैकी कोणता ग्रह नाही? बघा आता ग्रह नाही, मी ऑलरेडी एकूण किती ग्रह आहेत मग हे माहित पाहिजे पहिले. तर एकूण 8 ग्रह आहेत. किती ग्रह आहेत? 8. अगोदर 9 ग्रह होते. 9 ग्रह होते, मग 9वा ग्रह कोणता होता? तो होता प्लुटो. पण प्लुटो ग्रहाची मान्यता 2006 मध्ये रद्द करण्यात आली. म्हणजे याचा ग्रहाचा दर्जा काढून घेतला. का काढून घेतला? कारण ग्रहासाठी नियम आहे, तो एका विशिष्ट कक्षेतच फिरला पाहिजे, म्हणजे त्याने एका ठराविक अँगल मध्येच तो फिरला पाहिजे आणि त्याला स्वतःची गुरुत्वाकर्षण शक्ती असली पाहिजे. आणि तेच प्लुटोमध्ये न होतं, म्हणून याचा 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय खगोल संघटनेने काय ग्रहाचा दर्जा रद्द केला. तो आता उपग्रह आहे. मग एकूण ग्रह किती आहेत? 8 ग्रह आहेत. मग यामध्ये आता रवी नावाचा ग्रह कोणी वाचला आहे का? 6 जागे इलिमिनेशन. बुध ग्रह आहे, गुरु ग्रह आहे, शुक्र ग्रह आहे, पण रवी असा ग्रह नाही. लक्षात राहू द्या. चला नेक्स्ट. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता? आता चुकून घाईघाईत मुलं काय लिहितील माहिती का? याचं उत्तर बुध लिहून टाकतील. मी सांगतो तुम्हाला फास्ट. आपण काय करतो? पटापट पटापट वाचतो आणि चुका करतो. प्रश्न व्यवस्थित वाचा. तारा विचारलाय आणि चुकून सूर्य आता पहिला पर्याय ठीक आहे, त्यामुळे आपण पहिला फटक्यात मारून देऊ. पण जर सूर्य 4थ्याला राहिला आणि बुध 1 नंबरला राहिला तर बुध लिहिण्याची शक्यता जास्त आहे, कारण घाईघाईत आपण वाचत नाही. ग्रह विचारलाय का तारा? तर आपल्या पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा हा सूर्य आहे. पण पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह जर विचारला तर तो शुक्र आहे. लक्षात राहू द्या. कोणता आहे? शुक्र. आणि सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? बुध आहे. तर लक्षात राहू द्या, सूर्य हा तारा आहे. प्रॉक्झिमा सेंटरी हा सर्वात मोठा तारा पण मानला जातो, जो आपल्या आकाशगंगेमध्ये आहे, आपल्या मिल्की वे मध्ये आहे. मग कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही आपण प्रश्न घेतोय आज, यामधून तुमचं सूर्यमाला, पृथ्वीचं परिवलन परिभ्रमण आणि पृथ्वीचं अंतरंग आणि पृथ्वीचं वातावरण हे पूर्ण टॉपिक क्लिअर होऊन जाणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुमचा हे चॅप्टरच क्लोज झालेला असेल डायरेक्टली. बघा मग, तर लक्षात घ्या कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा असं म्हणतात? तर 180 अंश रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात. कारण 80 असं काही वाचण्यात नाहीये, 90 तर नाहीये, 0 ठीक आहे वाचण्यात आहे, 0 विषुववृत्त आहे, पण हे उत्तर येत नाही. तर याचं उत्तर काय? 180 अंश रेखावृत्त. मग आता तुम्हाला माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की अक्षवृत्त आणि रेखावृत्त म्हणजे काय. आता मी थोडक्यात तुम्हाला समजून देणार आहे. तुम्ही म्हणणार सर हे तुम्ही का डिटेल घेतायत? तर हे डिटेल घेण्याचं कारण असं आहे की काही विद्यार्थी असे असतील बिचारे की ज्यांना अक्षवृत्त रेखावृत्त माहीत नसेल. मी सोप्या भाषेत शिकून देतो, सोप्या भाषेत, एकदम सोप्या फटक्यात. बघा, हा पृथ्वीचा गोल आहे. या पृथ्वीच्या मध्यातून जी गेलेली रेषा आहे याला 0 अक्षवृत्त म्हणतात. यालाच आपण विषुववृत्त असं म्हणतात. काय म्हणतात याला? विषुववृत्त. जे पृथ्वीच्या मध्यातून सर्वात मोठं वृत्त कोणतं असा पण प्रश्न पोलीस भरतीला येतो. तर सर्वात मोठं वृत्त आहे विषुववृत्त, त्याला इक्वेटर असं म्हणतात. आणि या विषुववृत्ताला ज्या समांतर आडव्या रेषा असतात, समांतर आडव्या रेषा असतात, या रेषांना अक्षवृत्त म्हणतात. सोपं एकदम. आडव्या रेषांना हा पण प्रश्न विचारलेला आहे. मग आणि ही उभी रेष बघा, ही उभी रेष याला म्हणतो आपण 0 रेखावृत्त. काय म्हणतो हिला? 0 रेखावृत्त. मग या 0 रेखावृत्त अर्धवर्तुळाकार रेषा, कोणत्या रेषा आहेत या? अर्धवर्तुळाकार रेषा, यांना म्हणतात रेखावृत्ते. काय म्हणतात यांना? रेखावृत्त. आता हे 0 अक्षवृत्त 0 रेखावृत्त म्हणजेच ग्रीनिच रेषा. कोणती रेषा म्हणतात हिला? ग्रीनिच रेषा, किंवा हिला GMT ग्रीनिच मीन टाइम किंवा ग्रेट मेरिडियन टाइम्स असं सुद्धा म्हणतात. ही जगाची घड्याळ आहे. म्हणजे काय? शून्यावर किती वाजले त्यावरून जगाची प्रमाण वेळ काढत असतो. मग आपण जर विचार केला तर ग्रीनिच वेळेपेक्षा भारताची प्रमाण वेळ 5.5 तासांनी पुढे, असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारतात. मग किती तासांनी पुढे? तर 5.5 तासांनी पुढे. मग अक्षवृत्त म्हणजे आडव्या रेषा, रेखावृत्त म्हणजे उभ्या रेषा. हा टॉपिक मी कधीतरी तुम्हाला डिटेल शिकवेल एखाद दिवशी. चला आता आपल्याला फक्त PYQs बघायचे आहेत, म्हणून मी जास्त आतमध्ये जाणार नाही. चला, कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे?
तर कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे मग? तर लक्षात घ्या. आता एक मुद्दा मी सांगायचं राहिलो, परत मागे येतो. बरोबर, हे शून्य आहे. आपल्याला विचारलं काय होतं? 180 रेखावृत्त. तर हे शून्य आहे ना, म्हणजे मी आहे शून्य. काय मी? माझी समोरची बाजू शून्य आहे आणि माझी पाठ ही 180 आहे. म्हणजे माझ्या शून्याच्या मागे जे असतं ते 180 रेखावृत्त आहे. त्यालाच आपण इंटरनॅशनल डेट लाईन असं म्हणतो. मग तुम्ही शून्यावरून 180 कडे जा, या शून्यावरून इकडून 180 कडे जा, तुम्ही पोहोचणार 180 वरच. म्हणजे या शून्याच्या एक्झॅक्ट मागे 180 रेषा आहे, तिलाच आंतरराष्ट्रीय वार रेषा असं म्हणतात. चला नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे? बघा आता कडी आहे किंवा कडी नाही असा पण प्रश्न विचारतात. तर आपल्याला माहिती आहे की शनी ग्रहाला कड्या आहेत, त्यामुळे याचं उत्तर आहे शनी. हे आपल्याला माहीत पाहिजे. कोणत्या ग्रहाला कड्या आहेत? तर हे आपल्याला क्लिअरली माहीत पाहिजे की शनी ग्रहाला काय कड्या आहेत, हे आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, चला नेक्स्ट. मग बघा, ताऱ्यांचे लुकलुकण्याचे कारण काय आहे? बघा हा प्रश्न थोडा डीप प्रश्न आहे. ताऱ्यांचं लुकलुकण्याचं कारण काय? आपल्याला असं वाटतं की ताऱ्यांमध्ये वेळोवेळी विस्फोट होतो म्हणून लुकलुकतात. चूक. असं काही विस्फोट होत नाही. ताऱ्यांच्या प्रकाशाच्या वायुमंडलामध्ये अवशोषण होतं असं काही नाहीये. ताऱ्यांच्या गतीमुळे होतं असं पण काही नाहीये. पण वायुमंडलातील वायूचा बदलता अपवर्तनांक हा शब्द महत्वाचा आहे. बघा, अपवर्तनांक या गोष्टीमुळेच. मग तुम्ही बघा, एखादी काठी टाका पाण्यामध्ये, ती तुम्हाला वाकडी दिसते. अपवर्तनांक. एखादं नाणं टाका तुम्ही पाण्यामध्ये, तुम्हाला ते वर आलेलं दिसतं, यालाच अपवर्तनांक म्हणतात. आणि त्यामुळेच तारे हे लुकलुकताना आपल्याला दिसतात. आलं लक्षात? चला नेक्स्ट. चंद्र आणि पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो हे विधान एक टिंबटिंब. आता लातूर चालक 2021चा प्रश्न आहे. तर एक मत आहे, एक धारणा आहे, एक वस्तुस्थिती आहे, एक दृष्टिभ्रम आहे. थोडा सेन्सचा प्रश्न आहे. म्हणजे सर मग असं काय वाचलंच नाही, असा काय अभ्यासच नाही केला. सेन्सचा प्रश्न आहे की चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. आता नेहमी घालतो काही एक दिवसच घालतो? नाही, आजच्या दिवसच जातो बाबा, मी पुढे काही जाणार नाही, मी कशाला पेरी घालू, आज माझा कंटाळा येतोय आणि मी कशाला जाऊ, मी आज ग्राउंडवर जाणार नाही, ग्राउंडवर प्रॅक्टिस करणार नाही, का करू, जाऊ द्या मला, मी आजारी आहे, असं तर चंद्र म्हणू शकत नाही ना. मग ही काय आहे? ही वस्तुस्थिती आहे. जे आहे तेच आहे. मत आहे असं म्हणता नाही येणार. मत आहे म्हणजे काय? मत आहे असं कसं होऊ शकतं? धारणा आहे. धारणा आहे म्हणजे काय? तो धारणा आहे असं नाही होऊ शकत. दृष्टिभ्रम आहे असं नाही होऊ शकत. तर याचं वस्तुस्थिती आहे. आज आपण पाहतोय की ते होताना दिसत आहे. वस्तुस्थिती आहे. सूर्यमालेतील पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? तर सूर्यमालेत पृथ्वीनंतर कोणता ग्रह येतो? मी ऑलरेडी ग्रहांची रचना तुम्हाला सांगितली होती. बघा, ही तुमची पाठच पाहिजे. पहिले येतो बुध. बुध पासून सुरुवात करायची. आठवड्याची सुरुवात बुध पासून करायचं. मग येतो तुमचा शुक्र, एक दिवस गॅप ठेवायचा. मग येतो तुमची पृथ्वी. मग एक दिवस पुढे घ्यायचा, मंगळवार. मग इथं तुमचा गॅप जातो. इथं लघुग्रहांचा एक पट्टा आहे मंगळ आणि गुरुमध्ये. मग मी खाली घेतो, जागा नाही म्हणून. मग येतो तुमचा गुरु. ओके. मग येतो तुमचा शनी. ओके. मग येतो तुमचा नेपच्यून, मग येतो तुमचा युरेनस, आणि मग येतो तुमचा नेपच्यून, शेवटचा ग्रह, 8वा ग्रह. 8 ग्रह आहेत, लक्षात घ्या. हा क्रम तुम्हाला विचारू शकतात. 1 2 3 4 5 6 7 8. आणि याच्या वर नंतर पुढे येतो प्लुटो. तो आता डॉर्क प्लॅनेट आहे. तो बटू ग्रहाचा त्याला दर्जा दिलेला आहे. तो आता ग्रह राहिलेला नाही. मग आपल्याला हे बाह्य ग्रह आहेत, हे आंतरग्रह आहेत, हे लक्षात पाहिजे. चला मग याचं उत्तर काय? पृथ्वीनंतर कोण येतोय रे? मंगळ येतोय. तर माहित पाहिजे पृथ्वीनंतर येणारा क्रमाने ग्रह कोणता आहे? मंगळ ग्रह आहे. चला, ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो? महत्वाचा आहे. मग हे यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे रे? पृथ्वीचं वातावरण माहित पाहिजे. वातावरणामध्ये कोणकोणते स्तर आहेत ते तुम्हाला माहित पाहिजे. मग हे कसं माहित पडणार? हे सर तुम्ही आम्हाला समजून सांगा एकदा. तर बघा, एकदाच सांगून देतो, लक्षात राहू द्या. तुम्हाला 100% पुढच्या काळात प्रश्न येणार म्हणजे येणार. आता ही समजा पृथ्वीची एवढीशी, या पृथ्वीच्या वर आपलं वातावरण आहे. हे वातावरण काढलंय मी, हे समजून घ्या तुम्ही. मग हे वातावरण मध्ये पहिला थर आहे आपला तपांबर.
दुसरा आहे आपला तो म्हणजे स्थितांबर, तिसरा येतो आपला मध्यांबर, हा स्थितांबरचाच एक भाग आहे. पुढचा येतो तुमचा आयनांबर, यालाच उष्णांबर पण म्हणतात. आणि पाचवा तुमचा येतो तो म्हणजे दलांबर, आणि याला बाह्यवरण पण म्हणतात, याला बाह्यावरण पण म्हणतात. मग बघा हा जो तपांबर आहे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ट्रोपोस्फिअर म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न इंग्लिशमध्ये त्यांनी विचारलेला आहे, याला म्हणतात स्ट्रॅटोस्फिअर. बघा स्ट्रॅटोस्फिअर, याला म्हणतात मिझोस्फिअर, मिझोस्फिअर म्हणतात याला, याला म्हणतात आयनोस्फिअर. ओके, आणि याला म्हणतात एक्झोस्फिअर. बघा एक्झोस्फिअर, हा लक्षात राहू द्या, समजून घ्या त्याला पुढे. मग अशा पद्धतीने तुम्हाला माहित पाहिजे. मग ओझोन कुठे आहे रे, तर ओझोन कुठे आहे आता लक्षात घ्या. 11 किलोमीटर पर्यंत जो असतो तो आहे तुमचा तपांबर. 11 ते 80 किलोमीटर जो असतो तो आहे तुमचा स्थितांबर. पण खरं तर 11 ते 50 हा स्थितांबरचा स्तर असतो. यामध्ये जवळजवळ 16 ते 23 किलोमीटरच्या दरम्यान किंवा 15 ते 30 किलोमीटरच्या दरम्यान आपल्याला जो स्तर आढळतो तो आहे ओझोनचा स्तर. मग तो कशात आढळतो, स्थितांबर मध्ये आढळतो. मग येतो मध्यांबर, मग येतो आयनांबर, मग येतो दलांबर. सगळ्या काही घटना, ढग, पाणी पडणं, हवामान बदल, हे सगळं तपांबर मध्येच घडतं. विमानं सुद्धा तपांबरच्या वरच्या स्तरात तपस्तंभीमध्ये उडतात. आणि तपांबर मध्ये वर जाताना तापमान मायनस होतं. काय होतं, पृथ्वीपासून तपांबर मध्ये वर जाताना तापमान मायनस होतं, स्थितांबर मध्ये ते वाढतं, पुन्हा मध्यांबर मध्ये ते कमी होतं. हे लक्षात राहू द्या. बघा हे याच्यावरच प्रश्न येईल तुम्हाला, या चार्टवर 100% प्रश्न विचारला जाईल. मग याचं उत्तर काय आहे, स्थितांबर आहे. हा प्रश्न सांगली पोलीस 2021 ला विचारला आहे, पण हा रद्द झाला होता कारण इथं समताप मंडल दिलेलं होतं त्यांनी, जे की चुकीचं होतं. समताप मंडल म्हणजे काय, आपला खालचा मंडल, तपांबरला समताप मंडल असं म्हणतात. बघा हा सूर्याच्या सर्वात जवळ आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. हा प्रश्न 10 वेळापेक्षा अधिक रिपीट झालेला आहे रे बाबांनो. किती वेळा, 10 वेळापेक्षा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विचारला गेलेला आहे. ठाण्याला पण विचारला गेलेला आहे, नागपूरला, ठाणे, वर्धा, पुणे, यवतमाळ, कितीतरी ठिकाणी विचारला गेलेला आहे. 10 पेक्षा जास्त ठिकाणी विचारला गेला आहे. तर हा सूर्याच्या सर्वात जवळ आहे. मी ऑलरेडी तुम्हाला ॲनालिसिस घेताना सांगितलं होतं की सर्वात लहान ग्रह पण आहे आणि तो आहे बुध ग्रह, जो सूर्याला अगदी जवळ सुद्धा आहे. मग आपल्याला असा प्रश्न विचारला जाईल, याच्या आजूबाजूला प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला, खालीलपैकी कोणता तारा कोणता आहे. आता बघा पुन्हा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर तारा कोणता आहे, सूर्य हा तारा आहे. हा आपण बघितला आहे 2-3 वेळा, हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. टिंबटिंब हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. बघा आता यांनी उत्तर गोलार्धातला विचारला आहे, जर तुम्हाला दक्षिण गोलार्धातला विचारला असता तर त्याचं उत्तर 22 डिसेंबर आलं असतं. पण उत्तर गोलार्धातला विचारला आहे म्हणून 21 जून विचारला आहे. तर तुम्हाला पृथ्वीच्या पोझिशन वर्षाच्या माहीत पाहिजे रे. मग कोणत्या 4 पोझिशन आहेत हे लक्षात घ्या तुम्ही. पहिल्या 4 पोझिशन लक्षात घ्या. मग बघा ही पोझिशन आहे, ही 22 सप्टेंबर किंवा 21 सप्टेंबर किंवा 23 सप्टेंबर 21 मार्चची पोझिशन. इकडं बघा ही आहे 23 सप्टेंबरची पोझिशन. यालाच म्हणतो आपण संपात दिवस. मग असा पण प्रश्न येईल तुम्हाला, संपात दिवस कोणत्या दिवसाला म्हणतात. 21 मार्च किंवा 23 सप्टेंबरला संपात दिवस म्हणतात. इकडं बघा तर हा आहे 21 जून, कारण इथं मध्ये सूर्य आहे. बघा हे मी तुम्हाला नंतर निवांत शिकवेल बरं का, हा टॉपिक महत्वाचा आहे. तर हा सूर्य आहे, मग सूर्यापासून 21 जून इकडं विषुववृत्ताकडे झुकलेला आहे म्हणून उत्तर गोलार्धात 21 जून हा सर्वात मोठा दिवस आहे. मग याच ठिकाणी मोठा दिवस आहे तर उत्तर गोलार्धात सर्वात लहान रात्र असणार आहे 21 जूनला. त्याच वेळेस दक्षिण गोलार्धात मात्र हा दिवस सर्वात मोठी रात्र असणार आहे. दक्षिण गोलार्धात 21 जूनला सर्वात मोठी रात्र कुठं असेल तर दक्षिण गोलार्धात असेल. इकडं बघा हा आहे तुमचा 22 डिसेंबरचा दिवस. 22 डिसेंबर म्हणजे काय, हा काय असणार आहे तर हा दक्षिण गोलार्धातला सर्वात मोठा दिवस असणार आहे.
पण उत्तर गोलार्धात हा सर्वात लहान दिवस असणार आहे, सर्वात लहान असणार आहे. मग तुम्हाला असे 4-5 प्रश्न एकाच टॉपिकवर येतात, हे वारंवार विचारले जाऊ शकतात. 21 जून हा जागतिक योग दिन पण आहे, ते पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. 2015 पासून तो योगा दिवस साजरा केला जातो. 2015 पासून नरेंद्र मोदी साजरा करतायत. 21 जून हा उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस पण आहे. 21 जून दक्षिण गोलार्धात सर्वात मोठी रात्र सुद्धा आहे. आणि मी तुम्हाला बोललो 22 डिसेंबर दक्षिण गोलार्धातला सर्वात मोठा दिवस आहे. त्यावेळेस आपल्याकडे सर्वात मोठी रात्र असते, लक्षात राहू द्या. आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता? सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? बीड चालक 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. तर सर्वात लांबचा ग्रह आहे आपला तो म्हणजे नेपच्यून. बघा आपल्याला एक शेवटचा ग्रह ना, आपल्याला परत ग्रहमालेवरच बघा किती प्रश्न आलेले आहेत. आपली पूर्ण ग्रहमाला क्लिअर होऊन जाणार आहे या लेक्चरमध्ये. मी कंटिन्यू तुम्हाला त्याबद्दल सांगितलं आहे. हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो? हॅलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो. तो 1986 मध्ये दिसला होता, तो आता जवळजवळ 2062 मध्ये दिसण्याचे चान्सेस राहतील. काय 2062 मध्ये तो दिसण्याचे चान्सेस आहेत. तर दर 76 वर्षांनी तो दिसून येतो, लक्षात घ्या. मग सूर्यग्रहण कोणत्या तिथीला होऊ शकते? आता आपल्याला माहित पाहिजे चंद्रग्रहण कधी होतं आणि सूर्यग्रहण कधी होते. मग सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येलाच होते. सूर्य ओके, आणि सूर्याच्या मध्ये येतो चंद्र, आणि मग येते पृथ्वी, आणि त्या चंद्र सूर्याला अडवून घेतो, म्हणून चंद्राची सावली आपल्या पृथ्वीवर पडते, बरोबर ना. मग आपल्याला दिसतं की सूर्याला ग्रहण लागलेलं आहे. पण चंद्रग्रहण मध्ये उलट होईल. सूर्य आहे त्याच्यामध्ये पृथ्वी आलेली आहे आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि आपल्याला वाटतंय चंद्रग्रहण लागलेलं आहे. सो हे तुम्हाला माहीत पाहिजे सूर्यग्रहण म्हणजे काय आणि चंद्रग्रहण म्हणजे काय. सूर्यग्रहण हे अमावस्याला होते, तर मग पुढे प्रश्न येऊ शकतो की चंद्रग्रहण कधी होते? ते पौर्णिमेला होते. सूर्यग्रहणाचे 3 प्रकार पडतात, खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती. चंद्रग्रहणाचे 2 प्रकार पडतात, खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण. तर तुम्हाला माहित पाहिजे पौर्णिमेवर पण प्रश्न येऊ शकतो. हा प्रश्न सुद्धा 5 वेळापेक्षा जास्त वेळा विचारला गेलेला आहे. आता तुम्ही अजिबात विसरणार नाही हे मला वाटतं. चला, भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास हे शास्त्राचे नाव आहे. आता बघा, भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मीटरॉलॉजी. मीटरॉलॉजी म्हणजे काय? भूगर्भाचा अभ्यास करणारं शास्त्र. मग आपण या चारींबद्दल तुम्हाला इथं मी सांगणार आहे. बघा, भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास मिनरॉलॉजी, त्याला खनिज शास्त्र असं म्हणतात. हवामानाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मेट्रोलॉजी. बघा सॉरी, मी तुम्हाला इथं सांगताना भूगर्भाचा, आता त्यांनी काय विचारलंय, भूगर्भातील पदार्थाचा अभ्यास करणारं शास्त्र, तर ते आहे मेट्रोलॉजी. पण इथं थोडंसं काहीतरी मला या प्रश्नामध्ये थोडीशी चूक वाटते आहे. बघा काय विचारलंय त्यांनी, भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास विचारलेला आहे. तर याचं उत्तर आपलं काय आलं पाहिजे? तर आपण मिनरॉलॉजी उत्तर आलं पाहिजे. मेट्रोलॉजी म्हणजे काय? तर लक्षात घ्या, मेट्रोलॉजी म्हणजे काय तर हवामानशास्त्र. काय ते थोडंसं आहे ना, बघा खरं तर हा आहे ना काय म्हणतो ते, थोडंसं मराठी भाषेत त्याचा उच्चार आहे ना थोडासा वेगळा होतोय. मग आता बघा, भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास हे आपलं खरं उत्तर आहे. मिनरॉलॉजी थोडंसं करेक्शन करून घ्या, माझं वाचण्यात ती गडबड झाली. तर हवामानशास्त्राचा अभ्यास करणारं शास्त्र काय? मग मेट्रोलॉजी. थोडंसं वाटतच होते, ते शब्दांमुळे झालेलं आहे, मराठी शब्दांमुळे. इंग्लिशमध्ये आलं तर ते वर्ड एकदम करेक्ट येतात. मग धातू शुद्ध करण्याचे शास्त्र म्हणजे मेटलॉजी, धातुशास्त्र. आणि ध्वनीच्या गुणधर्मांचा अभ्यास करणारं म्हणजे भौतिक शास्त्राची एक ॲकॉस्टिक्स असं त्याला म्हणतो आपण. ध्वनीच्या गुणधर्मांचा अभ्यास करणारी भौतिक शास्त्राची एक शाखा म्हणजे ॲकॉस्टिक्स असं तिला म्हणतात. बघा, मी 4ही पर्यायांचं तुम्हाला विश्लेषण दिलेलं आहे. पुन्हा एकदा रिपीट करून देतो ज्यांनी कोणी बघितलं असेल तर. मिनरॉलॉजी, हा मी वाचताना व्यवस्थित घाई गडबडीत वाचलं त्यामुळे लक्षात घेऊन घ्या, घाई होते कधी समजून घ्या.
कोणत्याही दोन ताऱ्यांमधील अंतर या परिमाणाने मोजतात. तर लक्षात घ्या, आपल्याला जर प्रकाशाचं अंतर मोजायचं आहे, ताऱ्यांचं अंतर मोजायचं आहे, तर यासाठी आपल्याला प्रकाश वर्ष हे एकक वापरलं जातं, कारण यापेक्षा मोठं एकक कोणतंही नाही आहे. मग हा प्रश्न सुद्धा आपल्याला 5 वेळापेक्षा अधिक वेळा विचारला गेलेला आहे. तर प्रकाश वर्ष म्हणजे काय? 9.46 गुणिले 10⁻12 म्हणजे 1 प्रकाश वर्ष असं मानलं जातं. म्हणून आपल्याला हे सूत्र पण माहीत पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला पोलीस भरती सायन्समध्ये पण विचारू शकतात, 1 प्रकाश वर्ष म्हणजे काय, तर असा प्रश्न येऊ शकतो. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे टिंबटिंब म्हणतात. आता मी ऑलरेडी हा प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला देऊन टाकलेलं आहे. आता ही आपली पहिली सिरीज आहे. या पहिल्या सिरीजमध्ये आपण 30 प्रश्न बघतोय. पुन्हा या टॉपिकवरचे राहिलेले सगळे प्रश्न आपण बघून घेणार आहेत. त्यामुळे आपला हा टॉपिक पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल, म्हणजे काहीच राहणार नाही या टॉपिकवरचं. कसाही प्रश्न येऊ द्या पोलीस भरतीला, या टॉपिकच्या बाहेर जाणारच नाही तो. मी हमी देऊन तुम्हाला सांगतोय. इथं गेला तर लगेच मला बोलायला या, काही अडचण नाही. तर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे टिंबटिंब म्हणतात. तर सूर्याभोवती फिरते म्हणजे काय? परिभ्रमण. स्वतःभोवती फिरते म्हणजे परिवलन. हे नेहमी लक्षात ठेवा. पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह बघा, हा प्रश्न मी ऑलरेडी डिस्कस केला होता, पण तो आलाच आपल्याला पुढे. तो आहे शुक्र. हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा आहे. सूर्याच्या सर्वात जवळचा आहे बुध. असे अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे. सर्वात शेवटचा ग्रह पण विचारलेला आहे. मग बघा, सर्वात तेजस्वी ग्रह असं सुद्धा विचारू शकतात, तो आहे शुक्र. पृथ्वीला जवळ आहे हे सुद्धा विचारू शकतात. उगवता तारा किंवा सायन तारा सुद्धा याला शुक्राला म्हणतात. पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो, हे महत्वाचं आहे. नेपच्यून आणि हा ग्रह हे दोनच असे आहेत की जे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. बाकी सगळे ग्रह पृथ्वीसह हे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. म्हणून लक्षात राहू द्या, हा पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. सर्वाधिक तापमान पण आहे, साहजिकच सूर्याच्या जवळ आहे. याला परिवलन कालावधी याचा आहे 243 दिवस आणि परिभ्रमण कालावधी म्हणजे तो सूर्याभोवती 224 दिवसात फिरतो. मात्र स्वतःभोवती फिरायला त्याला 243 दिवस लागतात. लक्षात राहू द्या. चला, जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल टिंबटिंब रेखावर वृत्तावर म्हटलं. मी तुम्हाला अगोदरच म्हटलं, इंटरनॅशनल डेट लाईन, आंतरराष्ट्रीय वार रेषा, आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात, जे झिरोच्या एकदम मागे आहे. झिरो ग्रीनिचच्या एकदम पाठीमागे असणारी रेषा म्हणजे 180 वार रेषा. ही रेषा लक्षात राहा. आता 90 येणार नाही, 0 म्हणजे विषुववृत्त, बृहदवृत्त म्हणतात, 60 येणार नाही. इलिमिनेशन केलं तरी उत्तर निघतं की 180 रेषा ही रेषा महत्वाची आहे की पृथ्वीवरील तारीख आणि वार बदलतात. पण असं जर विचारलं की कोणत्या रेषेमुळे आपण प्रमाणवेळ ठरवतो, तर त्याचं उत्तर 0 अंश लिहायचं. असा जर प्रश्न आला, कोणत्या रेषेपासून आपण प्रमाणवेळ ठरवतो किंवा जगाची प्रमाणवेळ कोणती रेषा आहे, तेव्हा उत्तर हे 0 अंश लिहा. त्यानंतर बघा, कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत टिंबटिंब मिनिटांचा फरक असतो. तर लक्षात राहू द्या, 4 मिनिटांचा फरक असतो. काय? कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत. आता हे काय आहे तर समजून घ्या तुम्ही. मी थोडंसं समजून देतो. शेवटचा प्रश्न आहे, सॉरी सेकंड लास्ट प्रश्न आहे, पण समजून घ्या. बघा, हे 0 रेखावृत्त आहे आणि याच्या जवळून ज्या रेषा गेलेल्या आहेत बघा, मग या किती रेषा आहेत ते पण सांगतो मी तुम्हाला. बघा, याच्या पश्चिमेला 180 रेषा आहेत आणि याच्या पूर्वेला, शून्याच्या पूर्वेला 180 रेषा आहेत. टोटल किती झाल्या रे? 360 रेखावृत्त आहेत. 181 हे अक्षवृत्त आहेत. एका दिवशी हा डिटेल टॉपिक घेईल मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, अगदी डिटेल. तुमचं 1 मार्क सुद्धा जाणार नाही याच्यामध्ये. हा व्हिडिओ मी टाकणार आहे पुढे आपल्या सिरीजमध्ये. हा अक्षरवृत्त रेखावृत्ताचा स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे, ज्यात तुमचा 1 सुद्धा मार्क जाणार नाही. किती उद्या, कसेही प्रश्न येऊ द्यात. तर बघा, 360 रेखावृत्त आहे टोटल. तर 0 रेखावृत्त, मग 1 रेखावृत्ताला सूर्य जेव्हा उगवतो त्याला 1 रेखावृत्त ओलांडायचं असेल तर त्याला 4 मिनिटांचा वेळ लागतो. आणि त्याला जर 15 रेखावृत्त ओलांडायचे असतील, किती?
15 रेखावृत्त त्याला 60 तास 60 मिनिटे. किती मिनिटे लागतात? 60 मिनिटे म्हणजेच 1 तास लागतो. 15 चोक 60 हे लक्षात घ्या. म्हणजे 4 मिनिटाला तो एक रेखावृत्त क्रॉस करतो. असा तो प्रश्न आहे, समजून घ्या. याच्यावरचे गणित मी सोडून देईल तुम्हाला एखाद दिवशी. अनेक प्रश्न त्याच्यावर येतात. तुम्हाला पोलीस भरतीला सुद्धा येऊ शकतो. पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना बघा. काल्पनिक आडव्या रेषा सांगितलं. आला का प्रश्न? आला प्रश्न. काल्पनिक आडव्या रेषा म्हणजे अक्षवृत्ते, काल्पनिक उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्ते. समजलं? असा प्रश्न येतात. मग हे आपण आज किती 30 प्रश्न बघितले. यामधून तुमचे अनेक टॉपिक क्लिअर झाले असतील आणि अजून पुढच्या व्हिडिओमध्ये यावर राहिलेले सगळे प्रश्न आपण घेणार आहेत आणि त्यातून तुमचा एकही टॉपिक असा राहणार नाही की मला येत नाहीये सर. पूर्ण क्लिअर आपण करून टाकणार आहेत. तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर तुम्ही मला या 8507464444 या नंबरला व्हॉट्सअपवर मेसेज सेंड करून ही PDF तुम्हाला मी शेअर करून देईल. इवन तुम्हाला काहीही पोलीस भरती संदर्भात अडचण असेल, GK GS संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही बिंदास या नंबरवर मला कॉल मेसेज करू शकतात. आपण पुढच्या सिरीजमध्ये ही पूर्ण सिरीज कंटिन्यू ठेवणार आहेत PYQ ची आणि पोलीस भरतीत तुम्हाला आउट ऑफ मार्क्स GS मध्ये कसे भेटतील याची पूर्ण काळजी मी घेणार आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. धन्यवाद.